नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात कमी वेळात झणझणीत चमचमीत अशी कांद्याची आणि मिरचीची चटणी बनवणार आहोत। तर इथे त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे साहित्य अगदी थोडक्यात अशी ही चटणी आपली तयार होणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये। तर इथे त्यासाठी घेतलेला आहे मी एक कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, लाल बेडगी मिरची, त्यानंतर एक हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि मी कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तर इथे मी आता एक कांदा जो आहे तो असा कट करून घेणार आहे आणि मिक्सरला लावायचा आहे हा कांदा, त्यामुळे थोडे मोठे मोठे तुकडे केले तरी चालतील। तर इथे आपले तुकडे करून झालेले आहेत। तर आता इथे आपण मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य टाकून घेणार आहोत। तर इथे मी कांदा टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यानंतर 4 ते 5 आपल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची, तिखटपणासाठी एक हिरवी मिरची टाकायची आहे। तुम्हाला तिखट हवं असेल तर टाकू शकता, नसेल तिखट जास्त हवं असेल तर नाही टाकले तरी काही हरकत नाही। तर इथे आपलं सर्व साहित्य हे टाकून झालेलं आहे। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे बघा आपली चटणी जी आहे चांगली अशी मिक्सरमध्ये वाटून झालेली आहे। तर इथे आपण ही चटणी जी आहे ती आता इथे शिजून घेणार आहोत। तर एका मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि ही चटणी आता आपण टाकून घेणार आहोत, शिजून घेणार आहोत या तेलामध्ये आपण, कारण इथे कांदा जो आहे तो आपण कच्चा घेतलेला होता। तर इथे कांद्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी इथे आपण ही चटणी अशा प्रकारे तेलामध्ये शिजून घेणार आहोत। तर इथे जोपर्यंत कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत इथे चटणी शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपली चटणी जी आहे ती चांगली अशी तेलामध्ये शिजून झालेली आहे। तर इथे बघा आपली चटणीचा जो कलर आहे, टेक्स्चर जो आहे चटणीचा तुम्ही इथे पाहू शकता, किती छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम। तर तुम्ही सुद्धा अशी चटणी एकदा ट्राय करा, खूप छान लागते। बाय बाय।